चला तर आपण आप्पे करण्यासाठी 2 वाटी तांदूळ घेतले, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली, पांढरी तुरीची डाळ घेतली आणि हरभऱ्याची डाळ. ह्या दोघी म्हणजे अर्धी वाटी घेतल्या आणि उडदाची डाळ अर्धी वाटी घेतली. दोघी एकच वाटी म्हणजे तिघी डाळ्या 1 वाटी झाली आणि आपलं तांदूळ 2 वाट्या झाल्या. आता हे स्वच्छ धुवून भिजत घालून देते. आता 5 वाजता आहे. मी लवकर टाकत नाही, सकाळपासून जास्त आंबट होता त्यासाठी संध्याकाळी 5 वाजता टाकून घेते. नंतर मग आता रात्री 8 वाजता काढून घेतलेलं आहे. तर बघा आता ते चांगलं काढणं झालं मिक्सरमधून. तर नंतर आपण त्याच्यामध्ये पोहे टाकले. पोहे काही मिक्सरमध्ये काढून घेतले नाही मी. आपण असे बी टाकले ना तर आपले आप्पे आहेत ना खूप छान फुलतात म्हटलं. मग त्याला चांगलं मिक्स करून दिलं. हवा भरली जाईन असं चांगलं मिक्स करून घेतलं ना. आता कुकर चांगला लावून घेतला. कुकरमध्ये जर आंबवलं ना आपलं पीठ खूप छान फुलतं बघा. एवढं भारी झालेलं ना, कारण की त्याच्यामध्ये हवा धरून घेतं आणि दुसऱ्या भांड्यांमध्ये एवढे हवा घेत नाही, त्यामुळे ना ते पीठ एवढं छान फुलत नाही. कुकरमध्ये आपलं रिंग वगैरे लावून ना हवा खूप छान लागली त्याला आणि मस्त म्हणजे हवा लागतच नाही, त्यामुळे ना पीठ खूप छान फुलतं, जाळीदार झालेलं आहे. आणि आपण ना रात्री त्याला खूप छान असं फेटून टाकलेलं होतं, त्यामुळे मस्त झालं. आता त्याच्यामध्ये मी 2 चमचा मीठ टाकून घेतलं, म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हलक्या हलक्या हाताने फेटायचं आहे, कारण की आता रात्री आपण जोरजोराने फेटलं होतं आणि हवा भरलेली होती. आता ती हवा निघायला नको म्हणून आहे ना थोड्या हलक्या हलक्या हाताने केलं. नंतर पळीभर तेल टाकलं आणि चांगलं थोडं हलक्या हाताने मिक्स केलं. नंतर आपण आप्पेचं भांडं गरम झालं, त्याच्यामध्ये तेल टाकलं. भांडं चांगलं गरम झाल्यानंतर तेल टाकल्यानंतर पीठ टाकायचं. लगेच ते पीठ आहे ना खूप छान फुलतं. आपण त्याच्यामध्ये सोडा वगैरे काहीच टाकलेला नाही आहे. आपलं पीठ नॅचरलच फुललेलं आहे. सोडा वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये. आपण त्याच्यावर आता बघा झाकण ठेवलेलं आहे. मी या दादूसाठी बिना मिरचीचं आणि बिना टोमॅटोचं कांद्याचं केलेलं आहे, कारण की त्याला तसेच आवडतं. आता मुलांच्या पद्धतीने घ्यावं लागतं. आता मग याच्यामध्ये मिरची आणि जिरं ठेचून घेतलं आणि आता हे पिठामध्ये टाकून घेते. आपण आता याच्यामध्ये कांदे टोमॅटो सगळं टाकून करणार आहेत आणि त्याला मी तर फिक्कं करू दिलं, कारण की ना त्याला जसं आवडतं तसंच करावं लागतं. मुलांच्या आवडीप्रमाणे केलं तर मुलं खातात, नाही तर मग मुलं पण काही एवढं खात नाही, तर त्याला तसेच आवडतात. मग आता आपण याच्यामध्ये टोमॅटो कांदे मिरची कोथिंबीर मिरची जिरं सगळं असं टाकून घेतलेलं आहे. तर बघा आता मस्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी काही सोडा वगैरे टाकलेलं नाही, तरी बघा आपले आप्पे किती टुम फुगलेले आहेत ना, तर खूप छान असे टुम झालेले आहेत. तर आता मी त्याला चटके लागन म्हणून ना सुरी खोसली की आपले आप्पे ना खूप छान निघतात. तर बघा आता भांडं गरम झालं, परत लावून दिलं आणि बघा आपला आप्पा गरम गरम आप्पे फोडून दाखवले. एवढे छान झालेले आहेत ना आप्पे, तर खूप छान आणि खायला पण एवढे भारी लागतात ना चटणीसोबत. तर करून बघा, खाऊन बघा आणि हे प्रमाणे एवढे भारी होतात ना, खूप छान होतात. आणि मी पण नाश्ता करायला घेते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला सबस्क्राईब